कारण आहोत इथे कुठे भाषण नाहीये. भाऊने आता सांगितलं की करंजखेड सर्कल या माध्यमातून मान्य श्री भरतभाऊ राजपूत, मान्य श्री भगवान भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ते, परंतु त्यांना कसं आहे की थोडं चालना मिळणं, संधी मिळणं हा हे एक समजा आपल्या म्हणजे मागं पडलंय असं म्हणायला हरकत नाही आपल्या तालुक्यामध्ये. नाही तर कार्यकर्ते जर बघायला गेलं तर मी आता 1 महिन्यापासून प्रवेश झाल्यापासून जे फिरतोय मी, बरोबर दादा, आपण सोबत तुम्ही जास्तीत जास्त वेळ श्रीराम दादा माझ्या सोबत आहे. त्यानंतर मला वाटतं माझं प्रवेश झाल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी भगवान भाऊला संपर्क केला, बरोबर विचारा, आणि आम्ही दोघं सोबत, मी त्यांना म्हणलो की तुम्ही वकिलाकडे या. मी त्यांच्या अगोदर वकिलाकडे जाऊन पोहोचलो, बरोबर म्हणजे मी त्यांना फोन केला. त्यावेळेस निवडणुकाचा काही विषय पण नव्हता, माझा प्रवेश झाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी त्यांना फोन केला. माझ्या प्रवेशाच्या अगोदरही मी रामदादाला वगैरे तिथं मला संपर्क करता येईल माहिती फिक्र नका करू तुम्ही, मी तुमचं सांगाय मरेपर्यंत जेव्हा म्हणून तुमच्या वर्षावर मी निवडणूक लढणार आहे आणि प्रत्येकाने नाव सांगा विनंती प्रत्येकाला. हो, मी आता काय सांगतोय, कारण खेळला काय चाललंय इथे काय हजार मोठं झालीच पाहिजे आणि एंट्री होणार वेळ घेतो. आपली वेळ झाली, मला ना कोर्टाची परमिशन भेटलेली आहे आणि फॉर्म भेटली का ती परमिशन भेटलेली आहे. शांतता घ्या, काही गोष्टी अडचणी येत्या, नेत्या लोकांची तारीख घ्यायची आपल्याला आणि गावात प्रवेश करून नाराज होऊन टाकू प्रचार. आपल्याला एक विनंती अशी आहे की प्रत्येक जण तुम्हाला सूचना देईल, प्रत्येक गावातून जेवढ्या गाड्या भरल्या जातील तेवढ्या गाड्याकडे भेटले आल्या पाहिजे. काय करतो काय व्हायचं तुम्ही तर बोलतो, टेन्शन घेऊ नका तुम्ही, आपण निवडून आलाच फक्त. राहिला तुमचं करण घडा भाऊ गरम पाहिजे आमचे नंबर 1 मता. खाली आलो आपण आता नेवपूर मध्ये सुद्धा भाऊ जागीर आणि खर्च रेवळगाव हे कार्यकर्ते, रेवळगावचे उभे सर्व अक्षयवा कार्यकर्ते आणि ते सर्व आलेली आहे टीम जबरदस्त आपली. दादाला माहिती आहे भावात आपले तरी आपण रेवळगावामध्ये नंबर 1 ला मतदान घेऊ. नंबर 1 ला राहू आपण रेवळगाव. 550 मतांनी होती तर किती घाल आपण 300 घालायचे हो, म्हणजे ती नंबर 1 मतदार आपण तरी घाले. राहिले नेवपूर मध्ये ईश्वर भाऊ आलेले, अनपूर पण नेवपूरचे आपले राजे गोपाल आलेले. तुम्हाला सगळी विनंती आहे, नेवपूर मध्ये राहून जाणार नाही. हा कार्यक्रम फक्त आम्ही मोजके प्रत्येक गावाचे 2-2 लोक बोलवले होते आणि अचानक सगळ्यात अध्यक्ष शक्ती प्रमुख आलेली आपली. प्रत्येक गावाची नाव नाही घेतले आणि प्रत्येक नावात माझे सगळ्याच नाव पाठे, पण आज वेळ नसल्यामुळे तू नाव नाही घेऊ शकत. फक्त मी परिचय करून देतोय की आता नेवपूर खालचा आणि जागेल तुम्ही म्हणून आपण कसं 500 मतदान घेणारे भाऊ कोणी परिस्थितीत. यांचं म्हणणं आहे उद्या इलाके ते धोका पाटलाची निवडणूक लढायची का नाही लढायची म्हणून येतो कथा पाठी घेतली मी. अचानक असं होऊन नाही झालं तरी लढायचं का नाही लढायचं, डायरेक्ट बोलतो तुमच्या कथा आलो असं होतंय, काही होतं राजकारणात, पण आपली निवडणूक लढायची या हिशोबाने तुमची तयारी असून तरी नाही लढायची आपल्याला. काही गोष्टी सांगायच्या म्हणजे आणि नेवपूर मला वाकी गावाचे सरपंच भारतीय जनता पार्टीचे तरुण तलबदार आहे, त्यांच्यामुळे आम्हाला सगळ्या घाट संग्रह असेल, टाकळी असेल, ओढत असेल, या गावामध्ये आम्हाला त्यांचा प्रभाव आहे. नादा सेवाचे सरपंच आहे दादा निवडणूक आपल्याला म्हणजे वाकीमध्ये आपण नंबर 1 ला राहणार. राहिला घाट संग्रहाचे उमेदवार आपले भरतभाऊ नागोडे यांच्या गावाचं मतदान हे 3500 ते 3600 मतदान आहे. यांच्या काम चांगलं आहे भरतभाऊचं आणि तिने कराड साहेबांच्या माध्यमातून सभामंडळाचं काय म्हणजे रोडचं काम झालेलं आहे आणि आचाराबाई कोणी सरपंच सभापती असताना रोड काम झालेले आहे आणि आपण 4 वर्षापासून जवळजवळ बी बियाणे वाटप करतोय, त्यामुळे गावात सगळ्यात काही अडचण नसली. राहिली टाकळीमध्ये सुद्धा आपल्याला चांगली टीम भेटलेली आहे. गोवारेली ना टाकळी चांगली टीम भेटलेली आहे. टाकळीची काही अडचण नाही. टाकळीचे लोक काही सांगा आमच्या मतदारसंघात जातीवाद नाही, कोण काय सांगता नाही सांगतात पाटील ओबीसी वाडी पाटील असं काही नाहीये. कारण त्या सरकारला माझ्या हातात तर नाहीये म्हणून आपण नंबर 1 ला राहू. काय ओढत सतत साहेब नंबर 1 बरोबर आहे का नाही. गावाने सोडलं पाहिजे भाऊ ना, मला म्हणजे विचारलं पाहिजे तुमच्या गावात कार्यकर्ते कोण माहिती पाहिजे ना. आणि ते कामं बी आहे, एवढं गावात काम नाहीये. मोठ्या गावाचा सरपंच आहे, त्यांच्या गावाचं मतदान खूप भविष्य आहे.
तिथे तुम्हाला जर वाटलं किंवा शिवसेनेचा उमेदवार हा राहुल समाजचा आणि मनुष्यमानाचा तरी गावात का मी हा बरोबरी करणारच आणि सरपंच आहे आपला सरपंच बरोबर आहे का बरोबर. आपण निवडणूक लढायची का हो पंचायत समिती आपण भाषण नाही करणार निवडणूक लढायची का तुम्ही सांगा तुम्ही कारण की मला निवडणूक करता मला बोललं की मीच बरोबर कार्यकर्ते इतके पश्चात झाले आमचे सरपंच किंवा युती झालेली आहे ही जागा राष्ट्रवादी सुटते ही मला खरंच कोणा करत नाही म्हणून ही तातडीची बैठक लागली आहे की असं काही होणार नाही म्हणून तुम्हाला एक आपली बैठक होणारच आहे कारण की उद्या सर्व आपल्या कोर कमिटीची बैठक होईल आता नितीन पाटील साहेब आणि कोली आता भाजपने भाजपने आले सांगून द्या तुम्ही काय हरकत नाही भाजपचेच म्हणा गाडी घेऊन चालले तर बरोबर आल्यामुळे लाडके जावे म्हणजे श्रीराम पाटील तर मनापासून त्यांचं हे करतो आणि परत त्यांचं काम जेव्हा अर्थमंत्री कराड साहेब होते तर कमीत कमी 6 ते 7 वेळेस भारतदादा 7 ते 8 वेळेस आहे करणखेडा तांडा सावरगाव चिमणापूर सगळं आम्ही फिरवलेलं आहे आणि रात्री एक पाणी मुसळधार पाऊस चालू असताना हे सगळे सांगून तुम्हाला बसलेले की कराड साहेबाला मी माझ्या कराड साहेब भाजीपाला खात्या तर बाईला मी फोन दिला बाईनं सांगितलं माझ्या तुकाराम बचेल पहिलं माझा डबा घेऊन या कराड साहेब म्हणे तुकाराम मला आता तलावर यावंच पडत त्यासाठी भगवान भाऊच कोर्टात केस चालू असे देवाला विनंती करतो की बा आपला हात कुठला आपल्या गळ्यात पण त्यांचा हात त्यांच्या गळ्यात कुठला नाही दुसऱ्याच्या याच्यावर गेला तर त्याला एक देवाला विनंती करतो चिंचोलीच्या जगदंब माताला करंगेटच्या भोई देवाला की लवकरच लवकर त्यानं सुटावा अशी देवाला विनंती करतो आणि थांबतो जय श्रीराम जय भाजप मी कोण हा सगळा प्रश्न पडला संजय मुगले भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष पण मी शिवसेनेचा एक निष्ठावंत कार्यकर्ता असताना मला भगवान भाऊने एक साखर घातलं कारण भगवान भाऊला शिवसेनेत घेण्याचं काम 1997 ला 97 ला भगवान भाऊला शिवसेनेत काम मी केलं पण भाजपमध्ये घेण्याचं काम त्यांनी 5-6 वर्ष बघून मला केलं आम्ही दोघं अतिशय कठीण प्रसंग भगवान जीवनामध्ये आवश्यक आले परमेश्वराने फक्त एवढीच विनंती करणार आहे असे प्रसंग माझ्या दुश्मनाला पण येऊ नये त्याचं कारण असं आहे भगवान भाऊ सारखा कार्यकर्ता राजकारणात जर बघितलं तर भगवान भाऊ माझ्यापेक्षा राजकारणात खूप लहान आहे पण भविष्य बघितलं खूप मोठं झाले काही सावध झाल्यात मी त्यांचा भाऊ आहे त्यावेळेस मी सोबत होतो आताही बघितलं विनाकारण त्यांना कुठल्या तरी कारणामध्ये त्या ठिकाणी घोळवण्यात केलं का फक्त भगवान भाऊ असा एक कार्यकर्ता आहे तर या सरकारचा इतिहास बदलू शकतो आता मला भविष्य असताना सुद्धा तर भगवान भाऊ सांगितलं का संजीव तुला भाजपमध्ये यावं लागतं मी 1990 पासून 88चा मी शिवसैनिक करतो आमच्या करंजखेड घरासाठी काहीतरी सूचना करा सांगतो ते सांगतो झाला तर भगवान भाऊलांनी शिवसेनेला आणलं त्यांची इच्छा नव्हती त्याचा काका किलो भलेच्या वर्गामध्ये यायची पण मी स्वतः त्याच्या घरात बसलो त्यांना बनवलं सगळ्या गोष्टी केल्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पण अशा आपण तातडीची बैठक लावली कारण निवडणुका लागल्या 16 तारखेला आपला फॉर्म भरण्यास सुरुवात आहे आणि मला काही अडचणी तुमच्या संपर्कात मला साधन नाही जवळजवळ आमच्या सर्व ही माझी चर्चा केली मी सर्वांसंग चर्चा केली की बाबा बैठक याची मी भाऊला एक फोन केला भाई शिकवून दिलं कारण की आमचे ते नेते फळ भेटतं पण की अनुभव आपण घेतलेला आहे तुमचा व्यवसाय हा पूर्णपणे सरकारमध्ये असल्यामुळे तुम्ही भगवान भाऊविषयी 2 शब्द बोला
आमचं एकच म्हणणं आहे भाऊ का तुम्ही आणि भाऊनी एकदा गावात प्रत्येक गावामध्ये चक्कर मारली पाहिजे. तसे आमच्या गावात एक बीजेपी मुळे बालखेड असो की गणेशपूर असो बीजेपी मुळे आमदारच्या निवडणुकीला सुद्धा भरपूर मोठी पडलेली आहे आणि आता पण तोच आता तुमच्या संमतीनं तर एकच राहिला तरी प्रश्नच नाही. मोबाईल द्या ना तुमचा. मला तर असंच म्हणावं मोबाईल लागेल. घेऊन जा. मोबाईल घ्या. मोबाईल घ्या. पक्ष देईल तर आता आपल्याला पहिला मुद्दा हा आहे तुमचा ध्यान नाही यांच्यासारखं घ्या. स्पेशल ऐका ऐका. हा? तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण जे भगवान भाऊ तुम्ही म्हणताय पण आपल्याला आता समजा संघटनाच्या माध्यमातून असेल किंवा कुठं काय अडचणी आहे हे थोडस तुम्ही एकदा कसं तुमच्या गावावर याच्याची वस्ती कुठं काम केलं काम मार्गी लागेल. आम्हाला अपेक्षा असं आहे की तुम्ही तुमच्या गावाचं छोटे छोटे काम एक पॉइंट आउट करा की हे काम केल्यावर आपल्याला आणि ते सार्वजनिक काम असलं पाहिजे. एका माणसाचं कोणाचं वैयक्तिक काम असू नये एवढी मात्र त्या ठिकाणी काळजी घ्यायची. प्रत्येक गावाला आपण विचारलं जाईल. प्रत्येक गावच्या एका माणसाने मतदारांची गणित सांगून पहा की काय अडचण काय आपल्याला फायदा काय आणि तिथे एखादं छोटं मोठं काम. पण मी काय सांगितलं 11 लाखात 50 10 लाखात 50 कोटीत नसावा. छोटे छोटे काम असून त्याची बेरीज करून जे छापल ते आपण करायचा प्रयत्न करून नाही जातो तर मग तेही सांगतो की बाबा प्रेमानं काय आता माणसं भगवान गरीब आहे. आधी आपण सध्या आढावा बैठक फक्त कारण शेती होतोय तिकडची पुढच्या मात्र सगळ्यात येत नाही तिकडे असं माणूस सांगितलं सगळं तिकडे माणूस कसा आहे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आपल्याला त्यांना निवडून आणायचे कामं घ्यायची आणि आपल्याला हे पण मोठ्या माणसाची टक्करी घेऊ भगवान भाऊची पैशा वाटायची पण नंबर पाहिजे. आणि आता मला बरं दोन्ही विचारलं की इकडे त्यांना बोलायच्या आधी त्यांना माहिती घ्यायची होती की इकडे उत्सुक कोणी जिल्हा परिषद म्हणलं फक्त भगवान भाऊ उत्सुक आहे. दुसरं कोणी इच्छुक असेल तर भाऊचा म्हणजे ते पण सांगा हातवर करा आणि आम्हाला ते घरा पण बहुतेक 99.99% असं ठरलेलं आहे की भगवान भाऊ कोले एकमेव उमेदवार आहे. दुसरं कोणीही उमेदवार नाही. उमेदवारी मागणी कोणीच नाही. तर आपल्या फक्त सल्ला आम्हाला काय म्हणजे आम्ही सगळे हुशारे बसेल असं नाही. कोणाला तरी पुढे बसणं पडतो म्हणून आम्ही पुढे बसतो. आमच्यापेक्षा वयानं आमच्यापेक्षा पदानं पण काही लोक याच्यात मोठे असू शकतात. तुम्ही आम्हाला मोठेपणा दिला पुढे बसायचं म्हणून आम्ही बसतो. त्याचा अर्थ आम्हालाच जास्त असले असतील. काही मुद्दे तुमच्याकडे पण जास्त चांगले असू शकतात ते ऐकून घेण्यासाठी आज या ठिकाणी आपण बसलेलो आहे. तर थोडक्यात प्रत्येक आपल्याला डबल माईक आहे ना. माईक सिंगलच आहे. पण आम्ही माईकच तिकडे घेऊन ज्याला ज्याला बोलायचं आपण अर्धा तास असा घेऊ आणि मग त्याच्यावरून काही नेते मंडळी काय निर्णय घेतात ते होईल मला असं वाटतं. डिस्टर्ब करू नये तसं भगवान बोलाय डिस्टर्ब करू नये आणि भारत बोलाय करू नये इकडचं सांगतो ना. तिकडे कधीकडे तो आमच्याकडे जमा करायचा किंवा तालुका अध्यक्ष जे आपल्या कर्नाटक मंडळाचे पूर्व मंडळाचे गणेशजी भोगे यांच्याकडे जरी दिला तरी चालेल. आता आपण करंज जिल्हा परिषद गटाची चर्चा करतो. आपला तालुका अध्यक्ष आपला विषय नाही पण पक्षाचा प्रोटोकॉल आहे की त्यांच्यापर्यंत फॉर्म गेले पाहिजे. त्यांच्याकडून आपण जिल्ह्याला पोहोचलो नाही. सध्या मी तुमच्या समोर त्या बॉडीत पण नियम आहे. तुम्ही माझ्याजवळ फॉर्म देऊ शकता. तुमची काही तक्रार असेल तर मी एक तालुका सरचिटणीस आहे ना त्यांनी मला तक्रार सांगू शकता. मला ते चव्हाण तालुका सरचिटणीस उपस्थितीत दोघंही तालुक्याचे सरचिटणीस तिथेच आहे. तुम्ही आम्हाला त्यांचे तालुका अध्यक्ष काय करत ते सोडत आम्ही काय आमचं काय चुकलं ते आम्हाला सांगा आम्ही उभं आहे. तर घाटशंद्रा पंचायत समिती करण्याचा एकेका गावातल्या 1-2 माणसांनी जर आम्हाला सांगा. तुम्ही नंतर पाठीमागे आम्हाला सांगण्यापेक्षा असं मला वाटतं कोणी घाटशंद्रा पंचायत समिती करण्याचा सरपंच काम सांगा. निवडून आल्यावरच काम सांगा. कामात भरपूर या ठिकाणी भगवान भाऊ कोले आपल्या सर्वांना माहिती की गेल्या 10-12 महिन्यापासून आपल्या परिसरात नाही. तर त्यांची अपेक्षा अशी आहे की निवडणूक 16 तारखेपासून 21 तारखेपासून करंजखेडा दोन्ही गटाचे नेते आमचे मामाश्री तुकारामजी वानखेडे समोर बसलेले सर्व आजच्या या जिल्हा परिषद पंचायत समिती 2026च्या निवडणुकी संदर्भात आजची बैठक या ठिकाणी राजपूत यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी आयोजित केली आहे. त्या बैठकीसाठी उपस्थित त्या भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ राजपूत
मान्य श्री भरतभाऊ नागोडे यांचा सत्कार मान्य श्री अविनाश शिंदे करतील. सत्काराचा कार्यक्रम छोटेखानी इथं पार पडलेला आहे. पुढील कार्यक्रम आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करू. ही नियोजन बैठक आहे. बैठकीच्या माध्यमातून आपण ही चर्चा करणार आहोत आणि चर्चा करणारे आपण सर्व अतिथी आहात. मान्य श्री या तुम्ही करा सत्कार. सगळ्यात मिळून सगळ्यात मिळून रुमदल चव्हाण प्लीज कमान. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. तसेच मान्य श्री भगवान बोकोल्ले यांचा सत्कार संजय उगळे करतील. मान्य श्री श्रीरामदादा धंदा यांचा सत्कार रुमदेव चव्हाण हे करतील. चव्हाण साहेब पुढे या. मान्य श्री वाल्मिकी मान्य श्री वाल्मिकी यांचा सत्कार विलास. मान्य श्री श्रीराम भाऊ धंदाळ, मान्य श्री वाल्मिक भाऊ. चालू करा. नमस्कार, जय श्रीराम. मी ऍडव्होकेट शंकरराव वानखेडे. आजच्या या नियोजित बैठकीसाठी उपस्थित आमचे नेते मान्य श्री भगवान बोकोल्ले, मान्य श्री भरतभाऊ राजपूत, मान्य श्री वाल्मिक निर्मळ, मान्य श्री रुमदेव चव्हाण व आपण सर्व उपस्थित मित्रांनो. आत्ताच आपण बघितलं की जिल्हा परिषद पंचायत समितीचा कार्यक्रम घोषित झाला आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या करंजखेडा चिंचोली लिंबाजी सर्कलच्या माध्यमातून ही बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला आपण सर्व उपस्थित आहात. आपले सर्व महत्वाचे आहात आणि आपण बघू शकता की सर्व कार्यकर्त्यांमध्ये एकदम उत्साह आहे. या उत्साहाच्या माध्यमातून आपण भारतीय जनता पार्टीचे जे बी उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिले त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या आदेशानं व आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपण काम करणार आहोत. काम करताना आपण सर्वांनी नियोजित पद्धतीने काम करणं आहे. कारण की प्रत्येक वेळी प्रत्येकाला काम करण्याचं फळ देव देत असतो. फक्त काम करणं खूप महत्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही पार्टीचं काम करता तर 100% पार्टीचे जे सिनियर पदाधिकारी आहे ते 100% पार्टीचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देता, त्यांच्यावर लक्ष ठेवता आणि त्यांना पदोन्नती देऊन त्यांचे जे बी काम असेल ते काम करून त्यांना सहकार्य करत असता. तर अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं काम स्टेप बाय स्टेप चालू असतं. तर आज या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून आपण सर्व जमलात. आपल्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण सर्व इथं सन्मानित आहात. कुठल्या प्रकारचं मनामध्ये शंका कुशंका न पकडता प्रत्येकानं आपल्या खांद्यावर आपण उमेदवार आहे ही जबाबदारी समजून काम करायचं आहे. कुठल्या प्रकारचे कुठेही कोणत्याही पद्धतीनं आपण मनामध्ये शंका कुशंका करायची नाही. बिलकुल आपण काम करायला सुरुवात करून दिलेली आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती करंजखेडा आणि चिंचोली लिंबाजीच्या वतीनं ज्या पद्धतीनं काम होणार आहे त्या पद्धतीनं आपण सर्व प्रत्येक टायमाला वेळोवेळी सहकार्य उपस्थित राहावं आणि असं मनात शंका पकडायची नाही. जेव्हा तुमच्या गळ्यात भारतीय जनता पार्टीचं रुमाल आहात आणि तुम्हाला माहित झाला या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आपण 100% जाऊन उपस्थित व्हायचं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवायची, कार्यक्रमाला सहकार्य करायचं. तर प्रत्येक वेळेस असं म्हटलं जाईल की मला फोन केला नाही, मला बोलवलं गेलं नाही, मला महत्व दिलं गेलं नाही. तर आपण आपल्या नजरेमध्ये जर कधी महत्वाचं असाल तर प्रत्येक ठिकाणी महत्वाचं आहात. आणि आपण जर म्हणाल तर आम्हाला दुसरे लोक महत्व देतील तर त्या माणसाला कुठलंही महत्व नसतं. म्हणून सर्वात प्रथम आपण आपल्या नजरेमध्ये हिरो असतो, आपल्या नजरेमध्ये महत्वाचा असतो. आणि म्हणून प्रत्येकानं ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आपण समर्थित केलेले कार्यकर्ते असतो आणि ज्या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम दिसला आढळला त्या ठिकाणी आपण जायचं आणि कार्यक्रमात सामील व्हायचं. कधी कधी तुम्हाला कार्यकर्ता म्हणून उपस्थित व्हावं लागेल, तर कधी कधी तुम्हाला नेता म्हणून तिथं संबोधित करावं लागेल. ही भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती आहे. आज आपण बघू शकता की देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते समर्पित काम करताय. काही लोकांचं नाव सुद्धा समोर येत नाही. ते 100% रात्रंदिवस भारतीय जनता पार्टीचं काम करणारे कार्यकर्ते आहे. आता आपल्यामध्ये बघितले भगवानभाऊ राऊत आहे, आपले
संजय उगळे साहेब आहे. आता हे वासडी म्हणून आपल्या या ठिकाणी आलेले, त्यांचे सर्व मित्र कंपनी आलेले. आपण बी करंजखेडा परिसरातून जवळपास सगळ्या गावातून आलेले आहेत. प्रत्येक गावाचं नाव घेता नाही येणार, तरी मी घेऊन दाखवायचा प्रयत्न करतो. आज ओढोदचे दशरथ मनगटे हे एकदम 100% काम करू लागले. त्यांचे मित्रमंडळ मोठ्या प्रमाणात इथं उपस्थित आहे. टाकळी, वाकी, घाटसेंद्रा, पुन्हा आपलं गणेशपूर, बालखेडा, करंजखेडा, रेऊळगाव, नागापूर आणि चिमणापूर, उंबरखेडा, तांडा, उंबरखेडा, सावरगाव, अजून कोल्हापूर, धामणी, कोल्हापूर, नेवपूर आदी इतके गावं आपल्या या करंजखेडा सर्कलमध्ये आहे. आणि चिंचोली सर्कलमध्ये बी बरेच गावं आहे. चिंचोली सर्कलचा सुद्धा दोन्ही सर्कलच्या वतीनं आपण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तर आपण सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवावी. उमेदवार आपले नाममात्र असता, खरं विजय हा भारतीय जनता पार्टीचा कमळाचा विजय असतो. म्हणून येणाऱ्या काळामध्ये कमळ या निश्चितीला घेऊनच आपल्याला कार्य करायचं आहे. आता भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी जवळपास सगळ्या ठिकाणी काम करत असतो. तर माझ्या मनामध्ये एकच ध्येय आहे की भारतीय जनता पार्टी ज्या ठिकाणी काम चालतं त्या ठिकाणी आपण त्यांचे कार्यकर्ते आहोत, त्यांच्यासोबत काम करणारे आहोत. आणि आज सन्मानाने या ठिकाणी आपण सर्वात आलात आणि या कार्यक्रमात सामील झाला. आता लवकरच आपले नेते माननीय श्री भरतभाऊ राजपूत व माननीय श्री भगवान कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथं बैठक घेणार आहोत. आणि या नियोजित बैठकीसाठी आपण आलात. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टी जिंदाबाद. भारतीय जनता पार्टी जय श्रीराम. नाना तुला पाहायला येतो तुम्ही क्या बात है भैया एक मिनिट. आपल्याला तर कोणाचे कॅमेऱ्यात शेड पाहिजे. आमचे नेते मान्य श्री भगवान भाऊ कोल्हे आले ना, आले घेऊन राहिले ते घेऊन राहिले. हा, सगळ्या शूटिंग घेत राहा. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रांनो, आपलं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आलात. आपला जो अनमोल वेळ आहे हा वेळ खर्च करून आपण इथं या कार्यक्रमाला उपस्थित झाला. मित्रांनो, आपण बऱ्याच वेळपासून एकमेकांसंग चर्चा करतो आहोत आणि आपलं हे करंजखेडा सर्कलच्या माध्यमातून आपले कार्यकर्ते इथं उपस्थित झालेले आहे. आजच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. आपण सर्वच प्रमुख आहात इथे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्या पद्धतीने काम करायचं ते रूपरेषा इथं आता ठरणार आहेत. त्यासाठी आपण या करंजखेड सर्कल मधील जवळपास सर्व प्रमुख कार्यकर्ते यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित झाला. मग या आजूबाजू गावातील घाटसेंद्रा, लवपूर, वाकी, टाकळी, ओढोद, करंजखेडा, गणेशपूर व धामणी आजूबाजू परिसरातील जी बी गावं आहे, उंबरखेडा, सावरगाव, हे जे गाव आहे या गावातून आपण सर्व आलात. आपल्या सर्वांचे इथं भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. कारण की कोणत्याही कार्यक्रमाला कार्यकर्त्याशिवाय मजा नाही आणि आपण सर्व कार्यकर्तेच पार्टीचा जीव असतो. ही भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. म्हणून प्रत्येक जण इथं महत्वाचा आहे आणि प्रत्येकाच्या माध्यमातून कार्यक्रमाला महत्व येतं. प्रत्येकामध्ये काहीतरी एक सिस्टम असते, काहीतरी वेगळं गुण असतात आणि प्रत्येक जण महत्वाचा व्यक्ती आहे इथं. म्हणून प्रत्येकाने आपण इथं प्रमुख आहोत आणि आपण आपल्या खांद्यावर ही जबाबदारी आहे. ही जबाबदारी घेऊन कार्यक्रमामध्ये सामील व्हायचं आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आपण काम करणार आहोत त्या कामाला कुठेतरी चांगल्या प्रकारचा न्याय भेटला पाहिजे. कारण की आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून आता येणाऱ्या काळामध्ये निवडणूक होणार आहे
आणि 16 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत जो कार्यक्रम डिक्लेअर झालेला आहे फॉर्म भरून आणि फॉर्मचा शेवट दिवस जो आहे 21 तारीख आहे. 21 जानेवारी पर्यंत आपल्याला फॉर्म दाखल करायचे आहे आणि 22 तारखेला आपली छाननी आहे आणि त्यानंतर 5 तारखेला निवडणूक आहे आणि 7 तारखेला निकाल आहे. आणि यामध्ये आपल्याला पार्टीचा प्रोटोकॉल, जो निवडणूक अधिकाऱ्यांचा प्रोटोकॉल, या सगळ्या गोष्टी पाळून निवडणूक प्रचार प्रसार चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्ह व्ह्यू समोर ठेवून कार्यकर्त्यांना खांद्याला खांदा लावून काम करणं आहे. ज्या पद्धतीनं आपण सामाजिक दृष्टिकोन ठेवून आजूबाजू आमच्या मित्र कंपनीच्या, आपल्या नातेवाईकांच्या, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या कार्यक्रमात सामील होतो आणि कार्यक्रम चांगला कसा पार पडेल या दृष्टिकोनातून सर्वजण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कार्यक्रम सुरुवातपासून तो संपेपर्यंत मेहनत घेता, सहकार्य करता आणि कार्यक्रम पार पडता. ही आपली एकमेकाची रुटीन पद्धत आहे. त्याच पद्धतीनं पार्टीचंही काम चालतं. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत पार्टीचं काम करणारा जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला खूप महत्व आहे. कारण कार्यकर्त्याच्या माध्यमातूनच नेत्याचं महत्व दिलेलं आहे. कारण की जो कार्यकर्ता आहे तोच नेता आहे, जो पदाधिकारी आहे तोच नेता आहे. मग तो बूथचा पदाधिकारी असो का, तो जिल्ह्याचा पदाधिकारी असो का, राज्याचा पदाधिकारी असो का, देशाचा पदाधिकारी असो, सर्व पदाधिकारी सर्वजण सारखे आहोत आणि आपण खांद्याला खांदा मिळून भारतीय जनता पार्टी काम करत असते. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण ज्या पद्धतीने कार्यक्रमामध्ये सामील होत असतो तेव्हा आपणच या कार्यक्रमाचे मुख्य आहोत अशा दृष्टिकोन समोर ठेवून कार्यक्रमाला रूपदिशा द्यायची असते. तर आपण बघू शकता की कशा पद्धतीनं आज आपण सर्व कार्यकर्ते एकत्र उभं राहिलो आणि या कार्यक्रमाला शोभा दिली. आजच्या या कार्यक्रमाचे नियोजन मान्य श्री दशरथ मनगटे हे करणार आहे, ते करू लागलेले आहे और आपण त्यांना सर्व सहकार्य करू लागलेलो आहोत. मान्य श्री भगवान भाऊ कोल्हे व त्यांची सर्व टीम आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण वाल्मिक भाऊ निर्मळ, मान्य श्री रोमदेव चव्हाण व आपण सर्व मित्रमंडळी एक ह्यूज समोर घेऊन समोर चाललेलो आहोत. तर अशा पद्धतीनं कार्यक्रमाला चांगल्या प्रकारची रूपरेषा आपण देऊ लागलेलो आहे. आता आपल्या वासळीवरून आपले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मान्य श्री भगवान भाऊ राऊत सुद्धा इथं आलेले आहे आणि संजय भाऊ मोगले आलेले आहे, संतोष भाऊ गोरे देऊळगावून आलेले आहेत, सुभाष भणे भाऊ टिमनापूरहून आलेले आहेत, प्रताप जाधव भाऊ गाचेंद्रहून आलेले आहेत, दिनेश भाऊ हा करंजकडून आलेले आहेत, बाबासाहेब हा करंजकडून आलेले आहेत, गंगा भाऊ सुरेशे देऊळगावून आलेले आहे, गणेश भाऊ वळवळे करंजकडून आलेले आहे, विनायक भाऊ निकम सावरगावून आलेले आहे, साईनाथ निकम भाऊ सावरगावून आलेले आहे, नानाभाऊ मोकाशे करंजखेडून आलेले आहे, बापू उपळकर करंजखेडून आलेले, निवृत्ती भाऊ जाधव ओढवून आलेले आहे, विठ्ठल भाऊ मोरे ओढवून आलेले आहेत. अशा पद्धतीनं भगवान भाऊ सहाने काठचंद्रवरून आलेले, नाव सांग, जनार्दन भाऊ राऊत तळण्यावरून आलेले आहे, रोहिदास भाऊ रामकर तळण्यावरून आलेले आहे, अंबादास भाऊ रामकर तळण्यावरून आलेले आहे, मान्य श्री योगेश भाऊ जंजाळ वाकीहून आलेले, मान्य श्री श्रीराम भाऊ येवले वाकीहून आलेले, मान्य श्री विश्वास भाऊ आघाडी घाटचंद्रवरून आलेले, मान्य श्री आतिश भाऊ दळवी घाटचंद्रवरून आलेले, मान्य श्री कडुबा भाऊ निकम घाटचंद्रवरून आलेले, मान्य श्री बंडू भाऊ मापारे घाटचंद्रवरून आलेले, मान्य श्री संदीप भाऊ पवार देऊळगावून आलेले, मान्य श्री अनिकेत जाधव देऊळगावून आलेले, मान्य श्री अक्षय वाहक देऊळगावून आलेले, मान्य श्री अजय सुरडकर नेवपूरहून आलेले, मान्य श्री रोहिदास सुरडकर नेवपूरहून आलेले, करंजखेडून आलेले, मान्य श्री कडुबा भाऊ निकम घाटचंद्रवरून आलेले, शेषराव सपकाळ चिमनापूर आणले, मान्य श्री विजय भाऊ वाघ करंजखेडून आणले. तर असे सर्वजण कार्यकर्ते आलेले आहेत. तर आपल्या वडोदून मान्य श्री दशरथ भाऊ मनगटे हे वडोदून आलेले आणि आपण सर्वजण इथं महत्वाचे आहात. आपल्या सर्वांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते म्हणून आपण या सर्वजण कार्यकर्त्याच्या माध्यमातून काम करू लागलेलो आहोत. मित्रांनो, कधीही काम करताना कुठल्याही प्रकारचं
काय फळ भेटेल नाही भेटेल तो नंतरचा भाग असतो, पण काम पहिले करावं लागणार आहे. काम करताना तुम्हाला तो प्रॅक्टिस होती, त्या प्रॅक्टिसच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येतं कशा प्रकारे काम करायचं. आणि आत्ताच आपल्याला आलं की अमरभाऊ बोराडे हे सुद्धा राजचंद्रहून आलेले. तर असे या करंजखेड सर्कल मधील बरेचसे कार्यकर्ते या पुढे जा त्यांच्याकडे जा सगळ्या दुनिया. तर अशा प्रकारे हे कार्यकर्ते आपल्या या कार्यक्रमात उपस्थित झालेले आहे. कार्यक्रमाचा हा नियोजन मान्य श्री दशरथ मनगटे, मान्य श्री भारतभाऊ नागोडे यांच्या माध्यमातून करण्यात आलेले. तर लखनभाऊ तायडे नागापूर हे नागापूरहून आलेले. तर अशा पद्धतीनं आज ही कार्यक्रमाची बैठक नियोजन बैठक आहे. या बैठकीला आपण सर्व उपस्थित झाला आणि या बैठकीची शोभा लावली. आपल्या सर्वांचे खूप खूप शब्दसुमनाने स्वागत. मान्य श्री भारत खैरे घाटशेंद्राहून आलेले आहे. मान्य श्री पोपट हिंगे नामनेहून आलेले. पोपटभाऊ हिंगे यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे आणि ते सर्वांना भेटीगाठी करू लागलेले. तर सर्वांचं इथं शब्दसुमनाने आम्ही स्वागत करतो. आपण महत्वाच्या सर्व मान्य श्री विशालभाऊ वा करंजखेड हे सुद्धा आज इथं त्यांचं आगमन झालेलं आहे. मान्य श्री योगेश भाऊ वळवळे हे सुद्धा या कार्यक्रमात सामील झालेले आहे. मान्य श्री सचिन भाऊ कोल्हे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर हॉटेल शेतकरी मध्ये आपल्या सर्वांचे इथं आगमन होऊन आज आपण इथं थांबलेलो आहोत. मान्य श्री रुमदेव भाऊ चव्हाण उंबरखेडचे सरपंच हे सुद्धा या कार्यक्रमात. पोपटभाऊ हिंगे साहेब यांचं खूप खूप स्वागत, शब्दसुमनाने स्वागत. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचं शब्दसुमनाने आम्ही स्वागत करतो आहोत. तर अशा पद्धतीनं आपण सर्व इथं उपस्थित झाला. आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन, खूप खूप धन्यवाद. कार्यकर्त्यांचा ओढा आता सुरू झालेला आहे. लवकरच या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे मान्य श्री भरतभाऊ राजपूत हे आपल्या या कार्यक्रमात सामील होणार आहे आणि नियोजित बैठक जी सुरुवात होणार आहे तोपर्यंत आपण सर्वांनी शांततेने बसावे. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.